हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईनची जी संयुक्त चाचणी परीक्षा आहे पूर्व, याच्या संदर्भात एक महत्त्वाचे लेक्चर्स जे सुरू केलेले आहेत इकॉनॉमिक्समधले. कारण आपण एक्झाम ओरिएंटेड सिलेबस या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यामधील इकॉनॉमीमधील ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्या पंचवार्षिक योजना अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपल्याला त्यावरती प्रश्न हे विचारले जातात. मुख्य असेल, पूर्व असेल, खूप प्रश्न त्याच्यावरती येत असतात. ठीक आहे, तर त्यावरती आपण शॉर्ट बट स्वीट 10 क्वालिटी क्वेश्चन्स या ठिकाणी घेणार आहोत एक्झाम ओरिएंटेड. ठीक आहे, तर या सब्जेक्ट्सला किंवा सब्जेक्ट सुरू केलेला आहे. यापूर्वीची पहिली पंचवार्षिक योजना देखील तुम्ही बघितली असेल, त्याची लिंक तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होत देखील आहे वरती. आणि या सर्व लेक्चर्समध्ये एक महत्त्वाची एक विनंती अशी असेल की जे व्हिडिओ आवडलेले आहेत हे लाईक तर तुम्ही करणारच आहात, पण शेअर देखील करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत. आणि ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला देखील सांगा. ठीक आहे, कारण एक चांगल्या क्वालिटी मटेरियल्सपासून पुन्हा सर्वजण या ठिकाणी चुकू नये याकरिता एक महत्त्वाचं जे क्वालिटी मटेरियल आहे किंवा एक्झाम ओरिएंटेड गेसिंग क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला थोडक्यात एक कमी वेळामध्ये तुमच्या कानावरती किंवा तुम्हाला यासमोर घेऊन रिव्हिजनसाठी खूप सोपी जाणारी आहेत. ठीक आहे, तर आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय विकास परिषदेने दुसऱ्या पंचवार्षिक योजनेस केव्हा मंजुरी दिली? त्यामध्ये 2 जून 1956, 2 एप्रिल 1956, 2 मे 1956 आणि 2 ऑगस्ट 1956 असे ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये 2 मे 1956ला या ठिकाणी राष्ट्रीय विकास परिषदेने दुसऱ्या योजनेला मान्यता दिलेली आहे आणि तिचा कालावधी जो आहे हा 1 एप्रिल ते 31 मार्च अशा पद्धतीचा आहे. म्हणजेच 1956 1 एप्रिल ते 1961 31 मार्चपर्यंत. ठीक आहे, पहिल्या योजनेचे जे अध्यक्ष होते तेच या योजनेचे देखील अध्यक्ष आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू. आणि उपाध्यक्ष जे आहेत हे व्ही टी कृष्णमाचारी आहेत. पेशाने वकील होते, ICS अधिकारी देखील होते आणि बडोद्याचे दिवाण असून पुन्हा डेप्युटी व्हाईसरॉय देखील होते. ठीक आहे, तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. आपण सेकंड क्वेश्चनकडे जाऊया. यामध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेबद्दल अयोग्य बाब ओळखायची आहे. भौतिकवादी योजना, तीव्र औद्योगिकीकरणावर भर देणारी योजना, महालनोबिस प्रतिमान योजना आणि वस्तूंच्या किमती कमी होणारी योजना. आता थोडक्यात हा क्वेश्चन जो आहे हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेबद्दल काहीतरी सांगत आहे. त्यातलं अयोग्य काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर वरील तीनही ऑप्शन्स जे आहेत हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेबद्दल सांगतायत. वस्तूच्या किमती कमी होणारी योजना ही इथं चुकीची आहे. फक्त पहिल्याच पंचवार्षिक योजनेमध्ये वस्तूच्या किमती कमी झालेल्या होत्या. त्यानंतर कुठलीही पंचवार्षिक योजना अशी नाही आहे की त्यामध्ये वस्तूच्या किमती कमी झालेल्या आहेत. तर पुढे भौतिकवादी योजना आहे, म्हणजेच या ठिकाणी एक खास करून भांडवली गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा तीव्र औद्योगिकीकरणावर भर देणारी योजना आहे. मग यामध्ये आर्थिक विकास होण्याकरिता एक झपाट्याने होण्याकरिता किंवा औद्योगिकीकरण ही एक महत्त्वाची बाब त्या ठिकाणी ठरवण्यात आलेली होती की रशियामध्ये जसं जलद आर्थिक विकास झालेला आहे. मग याचं कारण काय होतं, तर त्या ठिकाणी त्याचं कारण औद्योगिकीकरण होतं. म्हणून तीच प्रक्रिया आपल्या भारतामध्ये देखील वापरून एक आर्थिक विकास होण्याकरिता झपाट्यानं औद्योगिकीकरण ही एक महत्त्वाची बाब आहे हे लक्षात घेऊन तीव्र औद्योगिकीकरणावर भर देणारी योजना, तसेच भांडवली गुंतवणूक प्रचंड प्रमाणात करून उत्पादन करणे, ग्राहक आकर्षित करणे, ग्राहकांचा पुढे उपभोग्य वाढविणे आणि उपभोग वाढल्याच्या नंतर वस्तू उत्पादनासाठी सुद्धा एक प्रकारे त्या ठिकाणी औद्योगिकीकरणावर ॲटोमॅटिकली भर वाढेल अशा पद्धतीने महालनोबिस प्रतिमान योजना देखील याच्या संदर्भात आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये दुसरे औद्योगिकीकरण धोरण स्वीकारण्यात आलेलं होतं 30 एप्रिल 1956ला एक समाजवादी समाजरचनेला अनुसरून. थर्ड क्वेश्चनकडे जाऊया आपण. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विकास प्रकल्प कोणते आहेत हे योग्य पर्यायातून निवडायचे आहेत आपल्याला. भिलाई लोह पोलाद उद्योग आहे, रूरकेला आहे, दुर्गापूर आहे, पुढे खत कारखाना आहे, अणुऊर्जा आयोग आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कारखाना आहे, रूरकेला खत कारखाना आहे. यामध्ये हे सर्वचे सर्व योग्य आहेत, कारण हे सर्व दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत 1956 ते 1961 या कालावधीमध्ये झालेले आहेत. मग भिलाई लोह पोलाद उद्योग हा आहे 1955मध्ये.
रूरकेला 1958मध्ये झालेला आहे. दुर्गापूर 1962मध्ये झालेला आहे. नानगल जो आहे खत कारखाना तो 1961मध्ये झालेला आहे. आणि ऊर्जा आयोग 1 मार्च 1958ला स्थापन झालेला आहे. आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करायचं आहे. भरपूर वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. पुढे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आहे 1953ला स्थापन झालेलं. पुढे रूरकेला खत कारखाना आहे, याच्यामध्ये नायट्रोजनयुक्त खते तयार केली जात होती. ओके, तर हे सर्वचे सर्व योग्य आहेत. हे सर्व विकास प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, योग्य जोड्या लावा. लोह पोलाद आणि देश हे त्यामध्ये दिलेले आहेत. रूरकेला, दुर्गापूर, भिलाई आणि बोकारो लोह पोलाद हे उद्योग दिलेले आहेत. देशांची मदत कुठल्या कुठल्या मिळालेली आहे त्या लोह पोलाद उद्योगाला? तर रूरकेलाला जर्मनीची मिळालेली आहे, दुर्गापूरला ब्रिटनची मिळालेली आहे. काही पुस्तकांमध्ये आता त्याच्यामध्ये जर्मनी आणि रशिया यांनी सुद्धा नंतर पण बॅक एंडला मदत केलेली आहे. भिलाई जो आहे तो रशिया आहे. बोकारो आहे त्याचं सुद्धा आन्सर रशिया आहे. मग आता इथं रशिया 2 आहेत ऑप्शन्स वाईज तुम्ही आता जोड्या याच्यामध्ये लावायच्या आहेत. ओके, मग रूरकेला जो आहे हा जर्मनीवरून आहे, दुर्गापूर ब्रिटनवरून आहे, भिलाई जो आहे हा रशियावरून आहे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी तुमच्याकडे कुठली एखादी ट्रिक्स जर असेल तर ती तुम्ही शेअर करू शकता. आता याच्यामध्ये ऑप्शन वाईज जर आपण बघितलं तर ऑप्शन 4 हे आपला आन्सर राहणार आहे. ओके, तर यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे तुम्हाला याची सिक्वल लक्षात राहिली पाहिजे. सर्वात अगोदर कोणता झाला? सर्वात अगोदर भिलाई झाला, त्यानंतर रूरकेला झाला, त्यानंतर दुर्गापूर झाला आणि त्यानंतर बोकारो झाला. आता बोकारो जो आहे हा 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये तयार झालेला लोह पोलाद उद्योग आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये रूरकेला, दुर्गापूर आणि भिलाई हे लोह पोलाद उद्योग आहेत. हे आपण लक्षात ठेवायची आहेत. आता याच्यावरती महत्त्वाचा प्रश्न हा परीक्षेमध्ये भरपूर वेळेस विचारण्यात आलेला देखील आहे, त्यामुळे आपण थोडक्यात रिव्हिजनसाठी हा घेतलेला देखील आहे. इथं लोह पोलाद उद्योग आहेतच, पण ते कुठल्या राज्याशी संबंधित आहेत किंवा कुठल्या कुठल्या राज्यामध्ये आहेत. ओके, मग रूरकेला जो आहे लोह पोलाद उद्योग तो ओरिसा राज्यातला आहे. दुर्गापूर जो आहे हा पश्चिम बंगालमधला आहे. भिलाई जो आहे हा छत्तीसगडमधला आहे आणि बोकारो जो आहे हा झारखंडमधला आहे. ठीक आहे, 4थ्या पंचवार्षिक योजनेमधला बोकारो आहे. ऑप्शनल वाईज उत्तरांमध्ये आपण जर बघितलं तर ऑप्शन 2 हे त्याचा आन्सर राहील. समोरासमोरील उत्तरं या लोह पोलाद उद्योगाची आणि राज्याची बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, योग्य विधान निवडा. 30 एप्रिल 1956ला समाजवादी समाज रचनेला अनुसरून दुसरे औद्योगिक धोरण भारताचे जाहीर करण्यात आले. बरोबर विधान आहे. आता पुढे LICची जी स्थापना आहे ती 1 सप्टेंबर 1956 रोजी करण्यात आली. दोन्ही विधान इथं बरोबर आहेत. प्रथम स्वीकार जो आहे समाजवादी समाज रचनेचा हा कुठल्या अधिवेशनामध्ये आणि केव्हा करण्यात आला याचं सुद्धा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. 2 क्वेश्चन्स तुम्हाला आत्तापर्यंत होमवर्कसाठी दिलेली आहेत. ओके, हे सुद्धा लक्षात घ्या, कारण या क्वेश्चन्सचा आन्सरसुद्धा बिना आळस करता द्यायचं आहे. कमेंट्स फार कमी येत आहेत, याचं थोडंसं वाईट देखील वाटतं, कारण आम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीनं तुमच्यासमोर एक रिव्हिजन फॅक्टर घेऊन येत आहोत आणि तुम्हीच थोडंसं मागं आहात. म्हणजे इथं कुठंतरी स्टडीचा अभ्यास किंवा तुमचं स्टडी थोडंसं कमी होत आहे असं वाटतंय. तर डिजिटल माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करायचे आहे. ओके, कारण इतर गोष्टी या डिजिटल माध्यमामध्ये सुद्धा आहेत, पण त्या थोड्याशा टाळायच्या आहेत, कारण त्याचे थोडेसे जेवढे चांगले इफेक्ट्स आहेत तेवढे बॅड इफेक्ट्ससुद्धा तेवढेच आहेत. ठीक आहे, तर याची खबरदारी व्यवस्थित घ्यायची आहे. आणि LICची जी स्थापना आहे ती 245 ज्या खाजगी संस्था होत्या या सर्व खाजगी संस्थांना एकत्रित करून 1 सप्टेंबर 1956 रोजी LICची स्थापना करण्यात आलेली आहे. आर्थिक क्षेत्रांच्या बाबतीमध्ये LIC असेल किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, म्हणजे अधिकृत मान्यतेचं काम या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखील 31 ऑगस्ट 1957ला या आर्थिक क्षेत्रांच्या बाबतीत LIC असेल किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल याच्या बाबतीत करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे कोणते उद्दिष्ट नव्हते? यामध्ये समाजवादी समाज रचनेचे तत्व अंगीकारणे हे तर आपण अगोदर बघितलेलंच आहे. औद्योगिकरणास वाव देणे हे देखील आहे. विकासाचा दर 7.5% प्रतिवर्ष संपादित करणे हे पण आहे. 1 कोटी व्यक्तीस रोजगार नव्याने देणे हे 1 कोटी हे टार्गेट नव्हतं, त्या ठिकाणी 10 ते 12 लाख व्यक्तीस रोजगार नव्याने देणे अशा पद्धतीचं उद्दिष्ट त्यामध्ये होतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे त्याचा आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती घटना दुसऱ्या योजनेत घडलेली नाही? सिंपल क्वेश्चन आहे खूप. महाराष्ट्र राज्य निर्मिती बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1955मुळे तर झालेलीच आहे 1 मे 1960ला. ओके, पुढे सुएझ कालव्याचा प्रश्न ब्रिटन इजिप्तमधील आहे, त्याला सिनई युद्ध आपण असं म्हणतोय.
पुढे नंतर हे जे युद्ध झालेलं होतं, हे युद्ध सुएझ कालव्याच्या मालकी प्रश्नावरून झालेलं होतं. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, आपण लक्षात घ्यायचं आहे. अणुऊर्जा आयोग 1 मार्च 1958ला झालेला आहे. आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जे आहे ह्याची स्थापना, हे चुकीचं आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना मात्र अगोदरच झालेली आहे. जसं की 5 फेब्रुवारी 1877मध्येच एक नेटिव्ह शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स म्हणून कंपनी होती. तिचं मात्र फक्त एक पद्धतीने अधिकृत मान्यता जी आहे ही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिलेली आहे. त्यामुळं मूळ रूपी याची जी स्थापना आहे ही दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये येत नाही. फक्त अधिकृत मान्यता या ठिकाणी त्याच्यामध्ये दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये येत आहे. त्यामुळं थोडंसं गुगली टाईप क्वेश्चन आपण इथं हा घेतलेला आहे. 4 नंबरचं ऑप्शन याचा आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, योग्य विधान निवडा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत परकीय चलन साठ्यामध्ये घट झाली. दुसऱ्या योजनेत सर्वाधिक खर्च हा उद्योग, वाहतूक, दळणवळणावर करण्यात आला. आता यामध्ये उद्योग आणि वाहतूक व दळणवळण असेल, त्यामध्ये उद्योगावरती 24% खर्च करण्यात आलेला आहे, कारण ही योजना भौतिकवादी योजना होती, उद्योगावर भर देणारी योजना होती. वाहतूक व दळणवळणावरती 28%, तर ऊर्जावर 10% आणि कृषीवरती 20% खर्च या पूर्ण योजनेतर विकासामध्ये करण्यात आलेला होता. आता तुमच्या माहितीस्तव हे प्रश्न विचारले जात नाहीत, परंतु एक माहितीस्तव सांगतो की ही जी योजना होती, ह्या योजनेमध्ये जवळपास पूर्णपणे एस्टिमेट जे होतं हे 4,800 कोटी रुपयांचं होतं. त्यापैकी 4,600 कोटी रुपये या ठिकाणी खर्च करण्यात आलेली आहेत या योजनेमध्ये. ओके, कधी सिम्पली क्वेश्चन्ससुद्धा परीक्षेमध्ये अशा पद्धतीने विचारली जाऊ शकतात. पुन्हा नंतर लास्ट क्वेश्चन यामधला आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भातला. योग्य विधान निवडायचं आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत अपेक्षित वृद्धी दर 4.5% होता आणि या योजनेत अन्नधान्याचे उत्पादन पूर्वीच्या पेक्षा जास्त झालेले होते. दोन्ही विधानं बरोबर आहेत. साध्य आहे 4.2%, म्हणजे अपेक्षित वृद्धी दर हवा होता 4.5%, पण झाला तो 4.2%. ओके, आणि या योजनेमध्ये अन्नधान्याचं उत्पादन जे होतं हे 1955-56 म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या एंड इयरला 65.8 दशलक्ष टन म्हणजे 62.8 दशलक्ष टन एवढं उत्पादन झालेलं होतं. तर या योजनेच्या शेवटी म्हणजे 1960-61 या आर्थिक वर्षामध्ये जे अन्नधान्याचं उत्पादन होतं हे 79.7 दशलक्ष टन झालेलं आहे. म्हणजे निश्चितच पहिल्या योजनेच्या तुलनेत दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये अन्नधान्याचं उत्पादन मात्र या ठिकाणी वाढलेलं आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता 10 क्वालिटी क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. थोडक्यात रिव्हिजन्स तुमची खूप चांगली देखील गेली असेल. एखादा घटक राहिलेला असेल किंवा याच्यामध्ये आणखी नव्याने काही भर आपण टाकू इच्छित असाल तर तुम्ही मेल करू शकता, कमेंटमध्ये तसं नमूद करू देखील शकता. आवडलं असेल तर लाईक करू शकता आणि शेअर देखील करायचं आहे आणि तेवढंच सबस्क्राईब देखील करायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येऊन जाईल. मात्र थोडासा अभ्यास हा सर्वांचा कमी झाला आहे असं वाटतं आहे मला. त्यामुळं थोडक्यात जास्तीत जास्त आळस झटकून थोडंसं कमेंटसुद्धा आन्सर्सची करा. आता तिसरा क्वेश्चन होमवर्कसाठी तुमच्यासाठी असा आहे, व्ही टी कृष्णमाचारी यांच्याबाबत अयोग्य विधान निवडायचं आहे. ते पेशाने वकील होते, ICS अधिकारी होते. 1947 ते 50मध्ये भारताचे डेप्युटी व्हाईसरॉय होते आणि 1927 ते 44मध्ये बडोद्याचे दिवाण होते. पर्याय आहे एकही नाही, फक्त क, फक्त ड आणि सर्व. मग यामध्ये याचा आन्सर किंवा या तिन्ही क्वेश्चन्सचा आन्सर एका कमेंट्समध्ये देऊ शकता किंवा वेगवेगळ्या दिल्या तरी चालेल, परंतु आळस झटकून तुम्ही त्या कमेंट्स करायच्या आहेत, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा आमच्या टीमला थोडंसं एक हुरूप येतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्हाला लवकरात लवकर रिव्हिजन्ससाठी असे व्हिडिओ हे तुमच्यासमोर अवेलेबल होतीलही तितक्याच लवकर. ओके, तर चांगला अभ्यास करा आणि एक मस्तपैकी भावी अधिकारी बना अशी आमची सर्वांची इच्छा देखील आहे. आणि आम्ही तुमच्या थोडंसं कुठेतरी एक सिंहाचा वाटा थोडासा आमचा हा तुमच्या कामामध्ये राहणार तर नाही, परंतु एक कुठे ना कुठेतरी एखाद्या क्वेश्चन्समध्ये एखाद्या पार्ट वाईज हा व्हिडिओ किंवा हे व्हिडिओ तुम्हाला फार मदतशीर ठरतील, कारण आपण एक्झाम ओरिएंटेड हे सर्व काही बनवत आहोत. ओके, तर भेटू आपण आपल्या पुढच्या एक 5 इयर प्लॅनमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय अँड थँक्यू.